नमस्कार, मी समीर कुंभार, गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा भातशेतीच्या लावणीच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। गजाल कोकणातली गजाल हा भातशेतीच्या लावणीची। तर आज हा 5वा दिवस लावणीचा आमच्या मंदिराच्या पाठीमागची जे कोपरे आहेत ना तिकडे लावणी करून झाली आहे। ओके, आता रवली आहे तिकडे ह्या साईडला म्हणजे गाळवात जिकडे आम्ही तरव पेरलो तिकडे 5-6 कोपरे आहेत आणि बाकी आमच्या घराच्या पाठीमागे म्हणजे जिकडे कोळाम म्हणतो त्या एरिया आपण तिकडे थोडीफार लावणी केली आहे। 4-5 कोपरे लावलेले आहेत। बाकी उदामाग झाला कारण इकडनं घराच्या पाठीमागे तिकडे त्या साईडिक मी 2 ट्रिपी मारलो आहे पेंड्यांचे। परेशने मला काल मी 4 ट्रिपी मारलेला आहे। आता रवली आहे 1 ट्रिप, 3 येतल आहे। आज दिवसभर भरपूर लावणी आहे कारण लवकरात लवकर आमका लावणी संपवची लागतली आहे कारण आम्ही गणपती पण करतो, त्यासाठी लवकरात लवकर लावणी संपवून गणपती बनवूक सुरुवात करूची आहे। तर आता मी जात आहे तिकडे तरव काढलेलो हा, तिकडनं कुठे नेऊचा आता दाखवत आहे। मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं ना तर ह्या कोपऱ्यात तो तरव काढत होते। ह्या कोपऱ्यात तरव काढून झालो, नंतर ह्या पण कोपऱ्यात तरव काढून झालं। इकडे हे एवढे पेंडे आहेत, आता माका नेऊचे आहेत। बाकी हे योग ही 2 डावला आहेत इकडे आणि ते 2 तरव्याचे कोपरे आहेत। ते तरव काढलो का मग इकडची लावणी होती की रवला आमचा घराच्या पाठीमागे। तर माका इकडनं आता हे पेंडे ना असं तिकडनं समोरनं जाऊन हा आपला तिकडे समोर घराच्या पाठीमागे नेऊचे आहेत। आणि आता बारीक बारीक पाऊस झालेलो। चला आता पिशवीत भरून घेत आहे। पिशवीत नेऊक बरे पडतात कारण समजा वजा जास्त जड झाला डोक्यावर तर खांद्यावर वगैरे नेऊक घेता। घराकडे येले आणि जबरदस्त पाऊस चालू झाला। मगाशी पेंडे आणलंय तिकडनं त्या साईडनं, घराकडे जसं पोचल्या तिथून मोठं पाऊस चालू झालं। पेंडेची मोठली होती ना तिकडे आणून ठेवले बघा। तर माका नेऊची आहेत इकडनं खाली। मगाशी वजा आणलंय तर इकडे ठेवलंय आणि त्याच्या आधी आणली ती इकडे लावणी केलेली आहे। बाकी 2 वजी त्या साईडला होत बघा त्या साईडला। काल एवढा आणून ठेवलेलं इकडे सकाळपासून 1, 2, 3 आणि हे कोपऱ्याचं चिखल करतात ती 1 छोटी डावली हा। बाकी त्या साईडला 2-3 कोपरे आणि त्या झाडाच्या तिथं 2-4 कोपरे आहेत। बाकी ही जी झाडं आहेत ना ह्या झाडांच्या पलीकडे नांगरून ठेवलेले कोपरे आहेत ते लावणी करूच्या। हे आमच्या इकडचं वातावरण बघा। ह्या एरियाक आपण कोळाम म्हणतो आणि त्या साईडिक जा झाडा दिसताना लावलेला तिकडे आम्ही रव पेरलो। रव म्हणजे तरव जो मोड काढून पेरलो झाला। बाकी पूर्ण मोकळा एरिया मळो टाईप तिकडे। बाकीचा एक घर दिसती तळीवाडी ह्या साईडला कोटीची राहील आणि ह्या साईडला इकडे
बाजारवाडी, इकडे दुरीवाडी, बाकी पूर्ण मोकळं एरिया. पोर भेटला मगाशी. आता आपण ह्या पाण्यात सोडूया. गेलो गायबच झालं. मित्रांनो, न्याहारी करूक यावा. भाकऱ्या, भाजिया आणि बाजारातली भजी. तर अशा शेताच्या बांधावर बसान भाकरी खाऊची मजा ना वेगळीच असता. तर इकडे बाकीचे सगळे खातात. आई आत्ता घेऊन येली भाकरी. चला खाऊन घेऊया. भाकरीसोबत चहासुद्धा झाली. तर इकडे आई आणि प्रशांत लावून घेतल्यानी आणि इकडचं थोडं कुपरा होतं पप्पा लावून घेतल्यानी आहेत. बाकी मध्ये मध्ये ढगत. मग अशी एक मोठीशी पावसाची रपट येऊन गेली. मध्ये मध्ये ढग होते बघा. बघूया कितपत होता. वरच्या साईडचे 4 कोपरे होते ना लावून झालेत. आणि बाकी आता पेंडही रवलेत ना. ती 1 वाजा मी इकडे घेऊन येलो आहे आणि 1 वाजा आला तिकडे. तर ह्या साईडला लावची होती. हे बघा ह्या साईडला. आणि हे 2 कोपरे आहेत. त्यात आता 1 वाजा घेऊन येत आहे मी. आणि इकडे ह्या साईडला म्हणजे सत्यवान कुंभार, सत्यवती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक. इकडे त्यांचे कोपरे आणि हे त्यांचे फादर. जे काजू दिसतात ना ते सत्यावनच लावले आणि त्यासाठी त्यांना तो डुरको मारलेला. आणि त्या साईडला बाकी जाऊया तिकडे 1 वाजा आता घेऊन येऊया. इकडे नाही तर मग त्या वरच्या साईडला ठेवतलं आहे. बाकी इकडचं वातावरण बघा. आणि ह्या जा नेडा मग सांगले ना रवो पेरला तिकडे तुमका नंतर दाखवतोय. या सत्यवानची लावणी. रवलेले पेंडे होता ना इकडे ठेवलं आहे आणि मगाशी एक नेले तर तिकडे. तर हे 1 2 3 कोपरे लावचे आहेत. बाकी तिकडे 2 आहेत. आणि मग रावला आता त्या साईडला ते बघा त्या साईडला. तर एक आता डावली लावची होती तिकडे लावतात. आणि ह्या बघा काय आता पाऊसही पडता आणि ऊन पण लागता. त्यामुळे हैराण होऊ जाता. बाकी हा मी रव पेरला. रव म्हणजे भात असताना त्या भाताक मोड काढून मग त्याची पेरणी केली आता. कारण एकदा पाऊस चालू झालो काय पाणी भरपूर होता आणि त्याच्यात जर पेरणी केली तर भात कुसाची शक्यता असते. डायरेक्ट पेरणी केली तर आणि वाहून जाऊ शकतात. त्याच्यासाठी एका मोड काढला होता म्हणजे त्याची रुजवलं जातं आणि मग तो पेरलो जाता जेणेकरून त्याची मुळा लगेच घट्ट होऊन तो वाहून जाऊ नये म्हणून. तर ह्या मी नेट लावला पूर्ण. पाकरा वगैरे स्वच्छ होतं यासाठी. बऱ्यापैकी रुजला. पूर्ण 4ही बाजून पॅक केला झाडा लावून. त्यांचं पाकरा ही वेचून सगळं कमी केलं ना.
बाकी ह्यो एरिया तो आम्ही परडा करतो उन्हाळ्याच्या टाईमला ह्या पूर्ण एरियात. चला आता जाऊया घरी. उफ धमाक झाला. पाऊस लागता मध्येच परत ह्या का असा ऊन लागता त्याच्यामुळे प्रॉब्लेम, बाकी काही नाही. तर वरच्या साईडचे 4 कोपरे लावून झाले आणि बाकी रवले मी इकडे खाली आणले पेंडे. तर संध्याकाळी लावणी बघू. ह्यो व्हिडिओ मी आता संध्याकाळी कंटिन्यू नाही करूच आहे. आता व्हिडिओ कितपत झालो काय माहिती ना, होईत तेवढं होईत. बाकी खाली रव पेरलो आम्ही, कारण जेव्हा आम्ही पावसाच्या आधी भात पेरणी केलेली ना त्याच्यानंतर असं रुजलो नव्हतो, त्यामुळे पुरात ती शंका होती. पण बऱ्यापैकी रुजलो, तरी पण आम्ही ती रव पेरलो. आता बघूया कितपत लावणी होता. आता संध्याकाळी हे कोपरे ते खालच्या साईडचे कोपरे आहेत आणि हे कोपरे आहेत. तर मगाशी मी सांगितलेले ना मी आमका लवकरात लवकर लावणी संपवूया, कारण गणपती बनवून चालू करूचे असतात. कारण आमच्याकडे 150 गणपती असतात, ते पण पूर्ण मातीचे. आता लोक काय करतात की डायरेक्ट प्लास्टरचे घेऊन येतात गणपती आणि मग त्याच्यावर काम करतात. तर आमच्या इकडे असं नाही, आम्ही पूर्वीपासूनच मातीचे गणपती बनवतो. आणि मातीचे गणपती बनवून जरा वेळ लागतात, त्याला सुकाक पण थोडं वेळ लागतं. त्याच्यासाठी ही सगळी घाई गडबड चाललेली आहे. तर व्हिडिओ एवढं इथपर्यंतच असा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करताला त्यावेळी नोटिफिकेशन तुमका मिळून जात. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन राहा. आणि ही आपली पोल्ट्री आपल्या घराचा मागची बाग. बाय बाय.